इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील युद्धविरामात आणखी 3 आठवड्यांची वाढ करण्यात आली आहे. दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस इथं प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. हिजबुल्लापासून लेबनॉनचं संरक्षण करण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली आहे. अमेरिका आणि इस्रायल विरोधात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर युद्धविरामाच्या काळात चर्चा करण्यासाठी इराणचं शिष्टमंडळ आज पाकिस्तानात इस्लामाबादला जाण्याची शक्यता आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ जाणार असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे. मात्र इराणनं याबद्दल अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा केली नाही. दरम्यान या संघर्षाच्या समाप्तीसाठी कोणतीही ठराविक वेळमर्यादा निश्चित करायला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिलाय. परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातील असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच इराणसोबतच्या संघर्षात अण्वस्त्रांचा वापर करणार नसल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. शांततापूर्ण मार्गानं प्रश्न सोडवण्यावर भर असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या सुरुंगाविरुद्ध कठोर पावलं उचलण्याचे निर्देश राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकी नौदलाला दिले आहेत. असा प्रयत्न करणाऱ्या इराणच्या नौकांवर गोळीबार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. यानंतरच्या बातम्या काही क्षणात